हे लाल दिसणारे जे काही फुलं आहे किंवा बोंड आहे, जर तुम्ही शेतकरी असाल तर निश्चितच याला तुम्ही ओळखलं असेल. हे कोणतं पीक आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा. हे शेतकरी मित्रांनो आहे, हे आंबाडीचं पीक त्याला त्यामध्ये बोललं जातं. याचे खूप अतिशय मेडिसिनल त्यामध्ये फायदे आपल्याला पाहायला मिळत असतात. याचे जे काही शेतकरी मित्रांनो असणारे हे जे काही फुलं आहे, त्या फुलांच्या जे काही असणाऱ्या पाकळ्या आहे, ह्या पाकळ्या वाळून जर याचा जर चहा जर केलेला असेल, याला हिबिस्कस टी देखील त्यामध्ये बोललं जातं. जर तुम्ही गुगलवर जर पाहिलं तर हे साधारणपणे 250 ते 300 रुपयाला 100 ग्रॅम याची त्यामध्ये पानं मिळतात आणि याच्यापासून चहा देखील बनवला जातो. हा जो काय असणार याचा जो चहा आहे, हा चहा त्यामध्ये रक्तदाब कमी करण्यासाठी किंवा रक्तदाब नियंत्रित आणण्यासाठी याचा खूप मोठ्या प्रमाणावरती फायदा आपल्याला झालेला पाहायला मिळत असतो. अजून एक दुसरा एक फायदा सांगतो की याची चटणी देखील अनेकडे म्हणजे गावाकडचे जे काही शेतकरी वगैरे याची भाजी देखील त्यामध्ये बनवली जाते. याचा सरबत देखील केला जातो आणि याचा चहा देखील त्यामध्ये केला जातो. याच्यामुळे जे काही होणारे फायदे आहेत, जसे की रक्तदाब तर नियंत्रित येतोच, पण त्याचबरोबर वजन जर तुम्हाला कमी करायचं असेल तर वजन कमी करण्यासाठी देखील हे त्यामध्ये फायदेच आहे. त्यानंतर जे काही कोलेस्ट्रॉल आहे, कोलेस्ट्रॉल जरी आपल्याला कमी करायचं असेल तर याच्यासाठी देखील याचा त्यामध्ये फायदा खूप मोठ्या प्रमाणावरती झालेला पाहायला मिळत असतो. आणि याच्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. व्हिटॅमिन सीचं प्रमाण जास्त प्रमाणावरती असल्यामुळे जे काही घशाच्या संबंधित असणारे आजार वगैरे आहेत, म्हणजे प्रामुख्याने खोकला वगैरे असेल, याच्यावरती देखील हे अतिशय चांगल्या प्रकारे काम करताना शेतकरी मित्रांनो दिसत असतं. याचा नेमकी तुम्हाला वापर कशा प्रकारे करायचा आहे, एकतर तुम्ही याचे जे काही असणारे पानं आहे, पाकळ्या आहे, हे वाळून याचा तुम्ही चहाच्या स्वरूपात काढा त्यामध्ये करून पिऊ शकता किंवा याचा सरबत देखील केला जातो किंवा याच्या असणाऱ्या फुलांची जी आहे याची चटणी देखील त्यामध्ये केली जाते. अशा प्रकारे तुम्ही याचं सेवन त्यामध्ये करू शकता. निश्चितच तुमच्या शरीरासाठी जास्तीत जास्त फायद्याचं त्यामध्ये आहे. याचा वापर यापूर्वी तुम्हाला माहित होता का नाही हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्याकडे याला काय म्हणता हे देखील कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.